रेड कलर हो, रेड कलर थीम, हार्ट शेप केक, हार्ट शेप बलून, ओल्ड वाईन. कॅन्डल लाईट डिनर. अरे बाप, काय आहे सगळं? Kiss. आणि तुम्ही काही म्हणालात का? नाही. नाही म्हणालात? हो, नाही, काही नाही, मी पण नाही. काय नाही. काय उथळपणा आहे हा? व्हॅलेंटाईन डे ना. नाही तर काय? हसायला काय झालं तुम्हाला? अहो, उथळपणा नाहीये तो. म्हणजे तुम्हाला हे सगळं करायचंय? ज्यांना वाटतं त्यांना करू दे की. मला सांगा, तुम्हाला काय वाटतं? मला असं फार सेलिब्रेट वगैरे करायला आवडत नाही, पण जे करतात त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही. पण जे आवडत नाही ते आवडत नाही म्हणायला काय प्रॉब्लेम आहे? सत्य सांगण्यासाठी कुठल्या गोष्टीची भीड आली? ओके. ओके म्हणत जाऊ नका हो. मग काय म्हणू? तुम्हाला हवं ते? मुद्दा तो नाहीये. तुम्ही ओके म्हणालात ना की नेमकं तुमच्या मनात काय ते मला कळत नाही. त्याची गरजच नाही ना. नाही कशी? आता हे साजरं करायचंय का? नाही म्हणजे नाही, म्हणजे मला साजरा नाही करायचा आहे, पण आजींनी ही लिस्ट पाठवली आहे ना. ती आज दोघांना घराबाहेर काढणारच. पण मग काय करायचं? हे असले छछोर कार्यक्रम मी काही साजरे करणार नाही. आणि हे असले कार्यक्रम साजरे करण्याचं आपलं काही वय नाही. अहो, असे कार्यक्रम साजरे करायला वय नाही लागत, फक्त प्रेम लागतं. आपल्यात प्रेम नाही, व्यवहार आहे. आय एम सॉरी. यू आर नॉट. मी सत्य बोलण्यात कसली आली आहे ना बीड. तुम्हाला वाईट वाटलं का? वाईट का वाटेल? मी असं बोललो म्हणून? तर तुम्ही नेहमीच बोलत असता. नेहमीच वेगळं. काही वेगळं नाहीये. तुम्ही भांडू नका माझ्याशी. मी नाही भांडत आहे. काय करायचं सांगा? कशाचं? आजीनी पाठवलेल्या लिस्टचं काय करायचं? विचार करूया. हा, पण कृती नको. नाही जमणार असं सांगून टाकूया तिला. सतत प्रत्येकाला दुखावलंच पाहिजे का? माणसांना न दुखावता सुद्धा गोष्टी करता येऊ शकतात. तुमचं मन दुखावलं ना मी. विचार करून सांगेन. आता मन दुखावलं गेलंय स्वतःच, याच्यात विचार करून काय सांगायचंय? अहो, आजीनं काय सांगायचं ह्याचा विचार करून सांगेन. थांबा. हे असलं काहीतरी साजरे करायला लागलं ना तर बावळट वाटेल मी. मूर्खांचा बाजार आहे नुसता. हो नाही के ठीक आहे. अप्पी अप्पी कुठे चाललीस तू? मला नाही राहायचं इथे. चालले घर सोडून. मला मला कळेल का काय झालंय? तुझ्या लाडक्या लेकीला जाऊन विचार, ती सांगेल तुला. तिच्या भल्यासाठी समजवायला गेले होते ना मी तिला. तर मला वाटते तू इथे का पडलेली असतेस? जा तुझ्या घरी.